तुमची जर मीनरास असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मीनराशीच्या मंडळींनो, आजचा संदेश तुमच्यासाठी अत्यंत विशेष आहे. कारण अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून आणि काहींसाठी अनेक वर्षापासून ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत आहात त्याची चाहूल आता तुमच्या जीवनात लागू लागली आहे. अनेक वेळा जीवनात असा काळ येतो तेव्हा माणूस मनापासून मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो, कोणाचं वाईट न करता स्वतःचा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही यश त्याच्यापासून दूर पळत राहतं. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते, स्वतःच्या नशिबावर शंका यायला लागते आणि प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण महादेवाचा एक नियम आहे, जे लोक संकटामध्ये हार मानत नाहीत त्यांच्यासाठी हा काळ स्वतः बदलतोय. आणि आता मीनराशीचे अनेक जातकांसाठी, मंडळींसाठी, ताईंसाठी आणि दादांसाठी असा एक बदल सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू बदलू शकतात. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ शकतात, तर काही नवीन लोक तुमच्या प्रवासाचा भाग बनवू शकतात. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, काहींना व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. महादेव जेव्हा कृपा करतात तेव्हा ते अचानक सोनेरी महाल देत नाहीत, तर योग्य संधी, योग्य लोक आणि योग्य विचार देतात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आयुष्य बदलून टाकतात. मीनराशीच्या मंडळींनो, तुमच्या स्वभावात एक वेगळीच ताकद आहे. तुम्ही इतरांसारखे विचार करत नाही, तुम्ही स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे अनेक वेळा लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. पण लक्षात ठेवा, इतिहासात मोठी कामगिरी करणारे लोक नेहमीच गर्दीपेक्षा वेगळे विचार करणारे होते. पुढील काही दिवसामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायामध्ये अशी एखादी संधी समोर येऊ शकते, जी सुरुवातीला साधी वाटेल पण भविष्यात मोठा लाभ देऊ शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईघाईत नका करू. प्रत्येक प्रस्ताव शांतपणे ऐका, प्रत्येक व्यक्तीचं बोलणे समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. आर्थिक बाबत काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना नवीन उत्पन्नाचं स्रोत मिळू शकतात, तर काहींना खर्चावर नियंत्रण ठेवून बचताची संधी मिळू शकते. महादेवाचा संकेत असा आहे की पैसा कमवणे तितकंच ते टिकवणे देखील महत्त्वाचं आहे. म्हणून भावनेमध्ये घेऊन मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. नोकरी करणाऱ्या मंडळींनो, हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमचे वरिष्ठ तुमचे कामाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे छोट्या जबाबदाऱ्या देखील पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. काही लोकांना नवीन पदाची संधी मिळू शकते, काहींना महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकतात, तर काहींना नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ सकर्मक आहे. नवीन कौशल्य शिकणे, स्पर्धा परीक्षा किंवा दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत महादेवाचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. मनातील गैरसमज दूर करा, अहंकार सोडा आणि संवाद वाढवा. अनेक नाती केवळ संवादाच्या अभावामुळे तुटतात. त्यामुळे ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. कुटुंबामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते आणि काही जुने वाद मिटण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. पुढे बोलायचं झालं तर मीनराशीच्या मंडळीनं, महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील काही अशा घटना आता घडू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अनेक वेळा माणूस एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही आणि मग तो प्रयत्न करणंच थांबवतो. पण विश्वाची एक वेगळीच योजना असते. योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबल्या असतात आणि आता ती वेळ जवळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः जे लोक अनेक दिवसापासून आर्थिक अडचणीमध्ये अडकले आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार आहे किंवा ज्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी काही मोठी करण्याची इच्छा असूनही परिस्थिती साथ देत नव्हती, अशा लोकांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणारा ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विशेषतः नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन कल्पनाकडे लक्ष द्यावे. कारण अनेक वेळा मोठा बदल एखाद्या गोष्टी छोट्या निर्णयातून सुरू होतो. काही लोकांना अचानक नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना जुन्या संपर्कातून फायदा मिळू शकतो, तर काहींना पूर्वी नाकारलेली संधी पुन्हा एकदा मिळू शकते. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. तुमच्या बाजूला काही असे लोक असू शकतात जे तुम्हाला यशामुळे आनंदी असल्याचे दाखवतील, पण मनातून तितकेच प्रामाणिक नसतील. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या भविष्यातील योजना सर्वांसमोर मांडू नका. काही गोष्टी
योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवणं शहाणपणाचं असतं. महादेवाचा संदेश आहे की संयम हा तुमचा सर्वात मोठा मित्र ठरणार आहे. जे लोक घाईघाईत निर्णय घेत आहे त्यांना अनेकदा नंतर पश्चाताप करावा लागतो, पण जे शांतपणे विचार करून पुढे जातात त्यांना यश अधिक काळ टिकतं. कौटुंबिक जीवनात देखील काही सकारात्मक बदल दिसू शकतात. घरातील एखादा जुना प्रश्न मिटू शकतो, काही गैरसमज दूर होऊ शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण होऊ शकते. ज्या लोकांच्या घरात सतत तणावाचं वातावरण होतं त्यांना आता थोडा दिलासा मिळू शकतो. प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ भावना समजून घेण्याचा आहे. फक्त प्रेम व्यक्त करणं पुरेसं नसतं, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं देखील महत्त्वाचं असतं. काही लोकांना त्यांच्या अनात्यातील पुढचा टप्पा गाठवण्यासाठी संधी मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या नात्याचा पूर्ण विचार करावा लागू शकतो. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी निर्माण होण्याचा योग आहेत. फक्त घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीत महादेवाचा विशेष इशारा आहे. शरीराचे दिलेले संकेत दुर्लक्षित करू नका. सततचा थकवा, झोपेची कमतरता, मानसिक ताण किंवा चुकीच्या सवयी यामुळे शरीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर झोपणं, साधे आणि पौष्टिक अन्न खाणं, भरपूर पाणी पिणं आणि नियमित चालणं किंवा योग करणे आवश्यक आहे. विशेषतः सकाळी काही मिनिटे शांत बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप केल्यास मन स्थिर होऊ शकतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. मीन राशीच्या मंडळींनो, गेले काही काळात स्वतःच्या मनावर खूप बोजे घेतले आहेत. प्रत्येक गोष्ट एकट्याने सांभाळण्याचा प्रयत्न केलाय, पण लक्षात ठेवा, कधी स्वतःलाही विश्रांती देणं आवश्यक असतं. पुढील काळात स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि भूतकाळातील चुका सतत सतत आठवत बसू नका. कारण भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की घडवता येते. महादेवाचा आशीर्वाद त्या लोकांवर असतो जे संकटामध्ये योग्य मार्ग सोडत नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा, संयम आणि श्रद्धा सोडू नका. तुमच्या जीवनात काही नवीन दरवाजे घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य वेळ, योग्य परिणाम तुम्हाला दिसू लागतील. अनेक वेळा चमत्कार मोठ्या आवाजात येत नाहीत, शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करतात आणि नंतर मागे वळून पाहताना आपल्याला जाणवते की आपले आयुष्य किती बदलले आहेत. मीन राशीच्या मंडळींनो, या संपूर्ण संदेशातील सर्वात महत्त्वाचा भाग काळजीपूर्वक ऐका, कारण महादेवाचा हा इशारा तुमच्या पुढील काही दिवसांसाठी अत्यंत मोलाचा ठरू शकतो. अनेक वेळा जीवनात संधी आणि संकट एकाच वेळी आपल्या दारात येतात. काही लोक फक्त संधी पाहतात आणि संकट दुर्लक्ष करतात, तर काही फक्त संकट पाहतात आणि संधी गमावतात. पण शहाणा माणूस दोन्ही गोष्टी ओळखतो आणि योग्य निर्णय घेतो. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी प्रथम दर्शनी सामान्य वाटेल, पण तिचा प्रभाव पुढील अनेक महिन्यापर्यंत जाणू शकतो. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. विशेषतः पैशाच्या व्यवहारामध्ये, कागदपत्रामध्ये आणि नवीन भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगा. प्रत्येक गोष्ट स्वतः तपासा. दुसऱ्यांच्या शब्दावर अंधार विश्वास ठेवू नका. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतात. म्हणूनच तुमच्या भविष्यातील योजना, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक गोष्ट शक्य तितक्या गुप्त ठेवा. या काळात कोणालाही मोठी रक्कम उसने देऊ नका. जामीन राहू नका आणि भावनेमध्ये घेऊन कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका, कारण नंतर त्याचा पश्चाताप होऊ शकतो. महादेवाचा संकेत असा आहे की संयम आणि शहाणपणा संयम आणि शहाणपणा वापरणं मीन राशीच्या जातकांसाठी या काळात इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया महादेवाचा एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय. कोणत्याही सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती स्वच्छ जल थोडे अर्पण करा. 3 बेलपत्र अर्पण करा. त्यानंतर मनापासून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा नक्की जप करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना धान्य टाका. हा उपाय तुमच्या मनातील नकारमाता कमी करण्यास, आत्मविश्वास वाढवण्यास आणि मानसिक शांतता मिळण्यास मदत करू शकतो. तसंच दररोज रात्री झोपण्यापूर्वी महादेवांचं स्मरण करून आपल्या दिवसातील चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, कारण कृतज्ञतेमुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. मीन राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा की नशीब बदलण्याची सुरुवात नेहमी विचार बदलण्यापासून होते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मेहनत सुरू ठेवली आणि महादेवावरील श्रद्धा कायम ठेवली, तर कोणतीही अडचण कायमची राहणार नाही. तुमच्या समोर नवीन संधी येतील, नवीन लोक भेटतील आणि तुमचा आयुष्याचा एक नवीन अध्याय देखील सुरू होईल.
त्यामुळे भूतकाळातील दुःख, अपयश आणि निराशा मागे सोडा आणि नवीन आशेचं पुढे चला. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करते. जर तुम्हाला महादेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव अवश्य लिहा. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त आदेश.